उपस्थित झालेत। अगदी एक मोठी बातमी आपण बघतोय। 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का? राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला अशा पद्धतीचा परखड सवाल विचारलेला आहे। 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का? अशा पद्धतीचा हा सवाल आहे, कारण कोर्टानं या संदर्भात 31 जानेवारीपर्यंतची मुदत निवडणूक आयोगाला दिलेली होती। राजू, काय अपडेट्स मिळतात या संदर्भातले? कारण राज ठाकरे यांचा हा थेट सवाल आहे। अगदी आपण पाहतोय का राज ठाकरेंनी थेट सवाल केलेला आहे की 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचं आपल्याला आदेश आहे, पण आपण तयार आहेत का? आमच्या यावरती अनेक मुद्दे जे आहेत ते अजूनही उत्तर मिळालेलं नाही, त्यामुळे तुम्ही सज्ज आहेत का असा प्रश्न जो आहे तो राज ठाकरे यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र यावरती अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाला आम्ही हे सगळे मुद्दे कळवू आणि त्यानंतर निर्णय घेऊ, अशा प्रकारचं म्हटलेलं आहे। त्यामुळे यावरती स्पष्ट अशी कुठलीही भूमिका जी आहे ती अधिकाऱ्यांची आपल्याला पाहायला मिळालेली नाही। खरं तर या सगळ्या याद्यांचं काम जे आहे ते राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना करावं लागतं, तेच या यंत्रणेमार्फत काम करून घेतात। मात्र त्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केले गेलेले आहेत। त्यामुळे आता ही सगळी यादी असेल किंवा हे सगळे प्रश्न असेल हे केंद्राकडे पाठवले जाणार आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवले जातील आणि त्यानंतर त्यांच्याकडनं नेमक्या काय सूचना येतात त्यावरती हे सगळं अवलंबून असणार आहे। मात्र राज ठाकरेंनी जो काय मुद्दा उपस्थित केलेला आहे त्यावरती ठोसपणे केंद्रीय निवडणूक आयोग काय देईल माहीत नाही। मात्र आता सुद्धा या बैठकीमधल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सुद्धा उत्तर दिलेलं आपल्याला पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे आता नेमकं राज ठाकरेंच्या मुद्द्याला धरूनच हा मुद्दा आहे की या सगळ्या मतदार याद्यांवरती आक्षेप आहेत, आरोप आहेत, घोळ आहे आणि असं असताना तुम्ही निवडणुका घेणार की हे दुरुस्त करून निवडणुका पुढे चालू ठेवणार, हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे। अगदी यालाच जोडून असा प्रश्न आहे की निवेदनामध्ये ज्या पद्धतीचे सवाल विचारले आहेत त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे राजू, तो म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की मुळात 2022 मध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार होत्या, पण इतक्या वर्षांचा हा सगळा कालावधी उलटला आणि आता 2026 मध्ये, म्हणजे जसा राज ठाकरेंनी उल्लेख केलाय 31 जानेवारी 2026 पर्यंतची आता मुदत देण्यात आली आहे। तर मग ह्या मधली जी 4 वर्ष होती, या 4 वर्षामध्ये निवडणूक आयोगाने नेमकं काय केलंय? आपण पाहतोय का हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण हा याच्या आधी सुद्धा मुद्दा उपस्थित केला गेला होता का निवडणुका आल्या की निवडणूक आयोग जे आहे ते घाईगडबडीमध्ये मतदार याद्या करतं आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती घोळ जो आहे तो राहून जातो, बोगस मतदार जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढतात। त्यामुळे याच्यामध्ये हा मुद्दा घेतलेला आहे की कुठेतरी जवळपास 4 वर्षांचा कालावधी केला, मग या 4 वर्षामध्ये सगळ्या या मतदार याद्या अपडेट का केल्या गेल्या नाही, आता एवढ्या घाईगडबडीमध्ये का केला जातं असा प्रश्न जो आहे तो या निवेदनामध्ये विचारलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर आपण पाहतोय की 4 वर्षापासून सगळ्यांचंच लक्ष जे आहे ते या निवडणुकांकडे लागलेलं होतं। त्यामुळे या 4 वर्षामध्ये निवडणूक आयोगाने ही सगळी प्रक्रिया पूर्ण का केली नाही असा प्रश्न जो आहे तो या निवेदनामध्ये उपस्थित केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने सगळे प्रश्न जे आहेत ते राज ठाकरे असेल किंवा महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना विचारलेलं आपल्याला पाहायला मिळतात। मात्र त्यावरती आतापर्यंत कुठल्या प्रकारचं ठोस किंवा सक्षम असं उत्तर जे आहे ते अधिकाऱ्यांकडनं आलेलं आपल्याला पाहायला मिळत नाहीये। यासोबतच राजू, यामधला जो मगाशी मी मुद्दा तुम्हाला विचारलेला होता की ज्या वेळेला जी नावं वगळली जातात, म्हणजे मतदारांची नोंदणी होत असते किंवा पडताळणी होत असते, त्यावेळेला जी नावं वगळली जातात त्या संदर्भात मतदाराला सुद्धा सांगितलं जात नाही। ज्या वेळेला मतदार हा आपलं आधार कार्ड किंवा तत्सम काही गोष्टी घेऊन, ओळखपत्र घेऊन वोटिंग करायला जातो, मत नोंदवायला जातो, तेव्हा त्याला कळतं की आपलं नावच नाहीये मतदार यादीमध्ये। हा मुद्दा जो आहे तो आपला अतिशय महत्त्वाचा म्हणावा लागेल आणि याच मुद्द्याला धरून जे आहे ते राज ठाकरे आणि जयंत पाटील यांनी या बैठकीमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहे। त्यांचं म्हणणं आहे का जर त्या मतदारांचं नाव आधीच्या निवडणुकीमध्ये होतं, त्यांनी मतदान केलेलं आहे, मात्र अचानकपणे जर आता त्यांची नावं वगळली जात असेल तर त्याचं कारण जे आहे त्या मतदारांना दिलं गेलं पाहिजे। एवढंच नाही तर ते याद्या सुद्धा त्यांची नावं सुद्धा समोर आणली गेली पाहिजे, अशा प्रकारची सुद्धा मागणी जी आहे ती बैठकीमध्ये केली गेलेली होती। एवढंच नाही तर त्यांनी म्हटलेलं आहे की
माहिती मागितल्यानंतर सुद्धा दिली जात नाही, असं सुद्धा गंभीर आरोप जो आहे तो या नेत्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण यामध्ये आपण पाहतोय की 2 ते 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये दुबार मतदार जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती आहेत, त्यांचा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला गेला होता. बोगस मतदानामध्ये आपण पाहतोय का ज्या ठिकाणी अनेकांची घरं नाही, मात्र तो पत्ता दाखवून त्या ठिकाणी मतदार बनवले गेलेले आहेत. त्यामुळे हाही मुद्दा जयंत पाटलांनी उपस्थित केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सोबत आपण पाहतोय की अनेक मतदार याद्यांमध्ये असं पाहिलेलं आहे की मुलाचं वय जास्त आहे आणि वडिलांचं वय कमी दाखवलं आहे. याचा अर्थ ही सगळी बोगस मतदार यादी आहे. अशा प्रकारचा सुद्धा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे या सगळ्या प्रश्न जे आहेत ते या नेत्यांकडून उपस्थित गेलेले आहेत. यावरती ठोस असं उत्तर जे आहे ते दिलेलं नाही आहे निवडणूक आयोगाने. अगदी अगदी राजू, असे सोबत राहा. तुम्ही जो उल्लेख केलात राज ठाकरे यांनी जे प्रश्न विचारले ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.